नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. ज्या नेतृत्वानं अंबानगरीला एक वेगळ्या उंचीवर नेलेला आहे. सध्या कारखान्याच्या माध्यमातून पंगेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतायत. अशा पद्धतीचं युवा नेतृत्व ज्या या अंबाजोगाईला प्रचंड वेगाने विकासाकडे नेत आहे, अशा सन्माननीय अक्षय भैयांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. सन्माननीय अक्षय भैया मंगळा. आज आपण सर्वजण स्वर्गीय प्रकाश काका यांच्या स्मरणार्थ जो निलेश आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं कौटुंबिक परिवारानं पुढाकार घेऊन आपल्या या टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं, त्याच्या बक्षीस समारंभाला उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, खरं तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. निलेशचं आणि काकाजींचं बोलणं झालं होतं, पण काकाजी एका कार्यक्रमात असल्यामुळं त्यांना या ठिकाणी इथं येणं झालं नाही आणि म्हणून मी कार्यक्रमाला इथं बक्षीस वितरणाच्या निमित्तानं भेट देण्यासाठी आलो. मुठा परिवाराचं आणि आमच्या परिवाराचं गेल्या 40-45 वर्षापासूनचं कौटुंबिक नातं आहे आणि स्वर्गीय प्रकाश काका असतील किंवा आता प्रेमचंद काका असतील, विजू काका असतील, सर्वच जण या सर्वांसमोरच मी लहानाचा मोठा झालोय. आमच्या कुटुंबाचं त्यांचं एक वेगळं नातं आहे आणि आज त्यांच्या आठवणीमध्ये हा जो उपक्रम टुर्नामेंटचा गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी चालू आहे, त्याचा समारोप करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. आणि माझ्या मतानं ज्यांच्या अकॅडमीमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय ते मोहित परमार आणि त्यांच्या माही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हा पूर्ण टुर्नामेंटचं अरेंजमेंट या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपल्या शहराला क्रिकेटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं टिकवण्याचं काम मोहित पण त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून करत आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून खरं तर डॉक्टर इंगोले जरा चांगलं बोलतील क्रिकेटच्या बाबतीत. झालं तुमचं बोलणं, त्यामुळे तुमचं बोलणं झाल्यानंतर मी बोलणं योग्य नाही. तुम्ही ऑलराऊंडर आहे, म्हणजे फक्त क्रिकेट पुरतेच नाही तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी, पण आज क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही बऱ्यापैकी चांगलं मत या ठिकाणी मांडलेलं असं या ठिकाणी आम्हाला कळतंय. आणि एक काळ डॉक्टर इंगोले साहेबांबरोबर मी क्रिकेट खेळलो, आम्हाला भाग्य लाभलंय आणि त्यामुळं नक्कीच आपल्या गावातून सगळ्या नवीन सर्व खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण इथं झालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आणि हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2027चा जे IPL आहे त्याचा फॅन पार्क आपण अंबाजोगाईला या ठिकाणी करणार आहे. त्याचं आमचं BCCIचं बोलणं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या फॅन पार्कच्या माध्यमातून एक मॅच आपण इथं लाईव्ह दाखवतो की जे 20,000 प्रेक्षकांना सगळ्या त्या घडामोडी सहित तो मॅच इथं बघता यावं. मॅच कुठेही असेल तर त्याचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही अंबाजोगाईच्या क्रीडा संकुलला करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. त्यासाठी BCCI बरोबर माझं वैयक्तिक बोलणं तिथं अनौपचारिकरित्या सुरू आहे. एक वेगळा थरार आपल्या लोकांना पाहायला मिळावा म्हणून पुढच्या वर्षी तो नक्कीच प्रयोग आपल्याला अंबाजोगाई शहरामध्ये या ठिकाणी करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण ते करू. आज क्रिकेटच्या माध्यमातून सर्व ज्यांना आज बक्षीस भेटणार आहे त्यांना मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.